नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती. तर गावरान तूप इथे मी आता करायला घेतलेलं आहे. अगदी थोडंसंच केलं आणि माझं जे आहे मिक्सर खराब झालं. तर त्याच्यामुळे मी जे आहे जेवढं लोणी निघलं होतं तेवढंच इथे मी तूप केलेलं आहे. तर गावरान तुपाची जी आहे मला अर्धा किलोची ऑर्डर आलेली होती. तर आता इथे मी ते तूप बनवते आहे. पण अचानक मिक्सरचं खराबीमुळे जेवढं लोणी झालं तेवढं मी करून घेते. आता हे मी वजन करून मग मी इथे सेल करणार आहे. सध्याच मी लगेच चालू केलेलं आहे आणि मी जवळपासच जे आहे हे तेल विकणार आहे. खूप असं मोठं मार्केट नाही आहे, पण घरात बसून ना नुसतं काय करायचं आहे, कारण थोडंफार तरी आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. मुलं पण शाळेत जातात. गायांचं आणि पोल्ट्रीतलं आवरल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ असतो आणि जोपर्यंत वेळ आहे अजून पोल्ट्रीमधलं काम खूप जास्त वाढलेलं नाही आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्या पण आपल्या कमी झाल्या आहेत. कोंबडे सेल केलेले आहेत, त्याच्यामुळे आता फक्त पिल्लं आहेत आणि ते 700-800 पिल्लं असतील साधारण. तर तेवढ्या पिल्लांना एवढं वेळ लागत नाही आवरायला. तर त्याच्यामध्ये निघणार आहे बेरी. तर ही बेरीमध्ये साखर टाकल्यावर माझा मोठा मुलगा आर्यनला खूप जास्त आवडते आणि आता अंश पण खायला लागलेला आहे थोडं. त्याला जरा खाण्याचा प्रॉब्लेम होता, पण आता तो खायला लागलेला आहे. गावरान तूप अंशला चपातीबरोबर खायला खूप आवडतं. आणि इथे नागिनीचं जे पान आहे, जे आपण विड्याचं पान म्हणतो, ते मी इथे टाकते शेवटी. खूप छान असं पान टाकल्यानंतर जे आहे तेलाचं तुपाचं जे आहे एकदम व्यवस्थित असा गावरान तूप म्हणून जे याच्यात अगदी भेसळ वगैरे काही नसतेच. तर खूप सुंदर पद्धतीने हे वास पण याचा खूप छान येतो आणि तूप पण खूप छान बनतं घरी. तर बघा, हे एवढं शिल्लक राहिलेलं आहे. अजून हा डब्बा आहे आणि ते जे आहे मी करायला घेतलेलं आणि निम्म्यात जे मिक्सर खराब झालं. तर आता मी नवीन जे आहे मिक्सरच्या व्यतिरिक्त आपण कशाने तूप करू शकतो, जे माझ्याकडे आहे पण बीटर, तर त्याने पण करून बघणार आहे. तर अजून हे डब्यामध्ये पण आहे. एवढं सगळं तूप माझं करायचं पेंडिंग आहे आणि अचानक मिक्सरचे खराब झालं आहे. घरामध्ये पण मला साधारण 15 दिवसाला 1 किलो तूप मी वापरते. तर अशा पद्धतीने छोटासा हा माझा बिझनेसचं काम चालू आहे आणि एकाने एक आणि दुसऱ्याने आणखीन माझ्या अशा ऑर्डर दिवाळीनंतर वाढणार आहे. कारण मी अजून पब्लिकली इथं म्हणजे असं चॅनलवर सांगितलेलं आहे, तसं मी तुम्हाला वारंवार सांगते की आसपास माझं चॅनल आहे, अजून कोणाला जास्त माहिती नाही आहे किंवा माहीत आहे की नाही हे मला पण माहीत नाही आहे. तर अशा पद्धतीने मी हे कारण पहिल्यापासून मला तूप घरी बनवायला खूप आवडायचं आणि ही आवडच मी इथे बिझनेसमध्ये, छोट्या बिझनेसमध्ये रूपांतर करणार आहे. तर चला, मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.